नमस्कार मित्रांनो. 25,000च्या वरती होल्ड करताच बाय करा. 25,000 पण किंवा 25,050 मुवमेंट चांगले बघायला मिळू शकतं असं म्हटलं होतं का? कालच म्हटलं होतं आणि कालचं आज भाग्यीत जे लिहिलं होतं मी जेव्हा सांगितलं होतं ते आज खरं ठरलेलं आहे की नाही बघा. थोडक्यात काय मार्केट कुठे ओपन झालं, गॅप अप ओपन झाला 25,000च्या आसपास. ठीक आहे, रिजेक्शन घेऊन थोडंफार खाली आलं आणि जेव्हा इथे हा लो बनवला ना, इथे एक चांगली ग्रीन कॅन्डल जशी बनली, या ग्रीन कॅन्डलचा हाय जसा पुढच्या कॅन्डलने तोडला तिथे तुम्ही सी म्हणजे कॉल ऑप्शन बाय केला असतात तर डेफिनेटली मुळात तुम्हाला सर कुठली एंट्री आहे, एंट्री तुमची दाखवतो झूम इन करून. ही तुमची एंट्री आहे, हा तुमचा एस एल आहे आणि टार्गेट बघा तुम्हाला किती बघायला मिळेल. थोडक्यात काय या पुलबॅक नंतर हा बाउन्स बॅक झालेला आहे आणि मुवमेंट एक चांगली 25,000च्या वरती 25,136पर्यंत मार्केट गेलं आणि तिथून रिजेक्शन थोडाफार आपल्याला सेलिंग बघायला मिळाली आणि त्याचबरोबर खाली 25,000च्या वरती क्लोजिंग दिलेलं आहे आणि ही एक चांगली बेस्ट गोष्ट आहे, हे लक्षात असू द्या. मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना सर्वात लक्षात घ्या, तुम्हाला सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट समजली पाहिजे सगळ्या स्ट्रॅटेजीच्या वरती ते म्हणजे एक प्राइस ॲक्शन आणि त्यापेक्षाही मोठा म्हणजे सायकॉलॉजी. आणि सायकॉलॉजी फक्त मार्केटमध्ये अनुभवाने आणि विचाराने येते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याचबरोबर कॅन्डल कशी झाली आहे डेलीवरती बघा. डेलीवरती कॅन्डल इंडिसिजन झालेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय, जर 25,100च्या वरती तुटताच आपल्याला मुवमेंट चांगले बघायला मिळू शकते, परंतु 24,900च्या खाली टिकतच आपल्याला थोडक्यात मार्केट परत खाली बघायला मिळू शकते. थोडक्यात काय एक डिसिजन मेकिंग झालेलं आहे आज, हे लक्षात असू द्या. ही एक सिंगल कॅन्डल आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते. काय करायचं, ह्याच कॅन्डलचा हाय आणि ह्याच कॅन्डलचा लो मार्क करूया आणि ह्याच कॅन्डलच्या हाय आणि लोनुसार ट्रेड घेण्याचा प्रयत्न करूया. दररोज सगळे सपोर्ट रिजेक्शन झोन्स काढून वैताग घेतो. सो एकाच कॅन्डलचा हाय आणि एकाच कॅन्डलचा लो लक्षात घ्या. कधी कधी टाईप्स ऑफ कॅन्डल व्हिडिओ पूर्ण जाऊन बघा. लक्षात घ्या, ही जी व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी पूर्ण सांगितलं आहे. तुम्हाला सर आता कोणती टाईप्स ऑफ कॅन्डल व्हिडिओ, आता जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेलात, स्ट्रॅटेजीजमध्ये गेलात तर टाईप्स ऑफ कॅन्डल इव्हन आपल्या मार्केट मराठीच्या पूर्ण प्लेलिस्टमध्ये जा, पूर्ण व्हिडिओज दिलेली आहे सिंगल कॅन्डल सेटअपची. हे सिंगल कॅन्डल्स तुम्हाला डेलीवरती बघायला मिळत असतील, इव्हन आवरलीवरती बघायला मिळत असेल. डेफिनेटली ते खूप एक त्या कॅन्डलचा हाय आणि लो तोडताच एक मजबूत मोमेंटम किंवा त्या दिशेने एक मजबूत ट्रेड तुम्हाला बघायला मिळू शकतो, हे लक्षात असू दे. ओके, आता थोडाफार काय असं ना, हा जो पॉज जो लागला ह्या ट्रेंडला म्हणजे हा अप ट्रेंडला हा जो पॉज लागला आहे, हा पॉज कुठेतरी एकतर हा हाय तुटल्यावरती म्हणजे जवळपास 25,100च्या वरती तुटल्यावरती एक चांगलं एक आपल्याला रिझ्यूम एक जो ट्रेंड आहे अप ट्रेंडचा बघायला होताना बघायला मिळू शकतो, किंवा याच कॅन्डलच्या आतमध्ये एक छोटीशी कॅन्डल ज्या अशा बनताना बघायला मिळतील. हायलो 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 जे आपण काढतोय, थोडक्यात मार्केट जे आहे 2,500 ते 24,900 या रेंजमध्ये कुठेतरी तुम्हाला साईडवेजमध्ये ट्रेड करताना बघायला मिळू शकतात, हे लक्षात असू द्या. जर लो तुटला तर डेफिनेटली 24,900च्या खाली आपण सेल करू शकतो. 24,800 सपोर्ट रेंज आपली असणारच आहे, हे लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 25 मुव्हिंग ॲव्हरेज लक्षात घ्या. मी एकच मुव्हिंग ॲव्हरेज वापरतोय 25 EMA आणि हा मुव्हिंग ॲव्हरेज जो मी वापरतोय याचा अर्थ काय, तो मुव्हिंग ॲव्हरेज किती ठिकाणी व्यवस्थित मार्केटला सपोर्ट घेतो लक्षात घ्या. बघा डेली टाईम फ्रेमवरती इथेच सपोर्ट घेतल्या. करंटचं उदाहरण बघा, हे तोडलं आहे का मुव्हिंग ॲव्हरेज, नाही. मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली टिकण्याचा प्रयत्न केला पण होल्ड करणं सक्सेसफुल झालं नाही. काल एक मुवमेंट आणि आजसुद्धा एक चांगली मुवमेंट होतो. त्यात काय एक बाउन्स झालेला आहे मुव्हिंग ॲव्हरेजवरून. आता बघणं गरजेचं आहे की हा परत खाली येतं आहे का, मुव्हिंग ॲव्हरेज तोडतो का, किंवा हा बाउन्स सस्टेन होऊन मार्केट वरचेशन जातं का, ते आपल्याला उद्या बघायला मिळू शकतं, हे सर्वांनी लक्षात घ्या. ठीक आहे, त्याचबरोबर आता काय करणं गरजेचं आहे, आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे 24,900ची जी रेंज आहे, जी कोणती रेंज आपण पकडतोय ती म्हणजे ही 24,900 ते 25,100. लक्षात घ्या, आपण ऑल टाईम हायच्या आसपास आहेत, हे लक्षात जवळपास ऑल टाईम हाय आपल्या वरच्या दिशेने. ठीक आहे, आता वरती म्हटलं तर 25,200 ते 25,300 म्हणजे जवळपास काय मार्केट जर बाईंग रेंजचा विषय करत असाल, ऑप्शन बाईंगचा विषय करत असाल तर रेंज हीच आहे तोडण्यासाठी. आणि त्याचबरोबर मेन सपोर्ट आता कोणता आहे 25,000च्या आसपासचा आहे. या रेंजमध्ये मार्केट राहिले तर डेफिनेटली साईडवेज होताना आपल्याला बघायला मिळू शकतं, परंतु या रेंजमध्ये ओपन होऊन सरळ खाली येत असेल आणि 25,000ची लेवल तोडून जात असेल, तुम्ही पुट बाय करा. पण किती करा, 24,950 ते 24,900 100 पॉईंट टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा. परंतु जोपर्यंत 24,900ची ही जी लेवल आहे ही जोपर्यंत तुटत नाही आलो तोपर्यंत सेलिंग ॲग्रेसिव्हचा विचार जरा काढून टाका, हे लक्षात घ्या. ठीक आहे, गॅपअप ओपन झाल्यास 25,150च्या वरती होल्ड करत असेल मार्केट, म्हणजे कोणती ह्याच्यावरती होल्ड करत असेल, होल्ड करणं गरजेचं आहे. होल्ड करणं म्हणजे पहिली कॅन्डल बघा 5 मिनिटाची एक चांगली बुलिश बनते का, हाय तुटू द्या तिचा. ठीक आहे, किंवा थोडाफार रिस्क घेत असाल तर डेफिनेटली तुम्ही कॉल बाय करून ठेवा, एक मुवमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. परंतु उद्या गॅप डाऊनच मार्केट ओपन केलं कुठेतरी ह्या रेंजच्या आसपास तर परत मग मुश्किल होईल. मार्केट परत एकदा 25,000ची लेवलच्या वरती होल्ड करणं स्ट्रगल करेल. म्हणजे थोडक्यात काय, पहिले 15 मिनिटाचं 25,000च्या वरती होल्ड केलं नाही मार्केट तर डेफिनेटली थोडाफार ह्या रेंजमध्ये एक ट्रेड होताना बघायला मिळू शकते. मग थोडंफार सेलर्स दाबवण्याचा प्रयत्न करू शकतात. सो ओपनिंगसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे निफ्टीसाठी. ठीक आहे, माझ्यामध्ये तुम्हाला समजते का निफ्टीचा ॲनालिसिस पूर्णपणे एक सिंगल कॅन्डल सेटअपचं हे पूर्ण आपण
आपण सगळं बघण्याचा प्रयत्न करतो. प्राईज ॲक्शन सगळ्यात समजून घ्या. 15 मिनिटाची टाईम फ्रेमवरती पाहतोय. ठीक आहे. त्याचबरोबर आता आपण जातो आहे थेट निफ्टीवरून निफ्टी बँककडे. निफ्टी बँकचा विचार करत असाल तर लक्षात घ्या, निफ्टी बँक जी आहे टोटल म्हणायचं असेल तर एक चांगली मुवमेंट निफ्टी बँकमध्ये सुद्धा आज बघायला मिळाली. ठीक आहे. परंतु निफ्टी बँक त्या लेवलला पॉझिटिव्ह नव्हती. जसं मी म्हटलं होतं, म्हणजे थोडक्यात काय, जसं निफ्टी एक पॉझिटिव्ह होतं त्या लेवलला नव्हती. गॅप ओपन झालं मार्केट खरं, परंतु थोडंफार सेलिंग आलं. 50,988 जवळपास 51,000चीच लेवल पकडू, 51,000च्या आसपास सपोर्ट घेतला आणि त्याच्यावरती सपोर्ट घेऊन एक बाउन्स बॅक होण्याचा प्रयत्न केला. एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. आता काय करूया, थेट सगळ्या रेंजेस आहेत त्या काढून टाकूया, सगळ्या लेवल्स आहेत त्या काढून टाकूया, हाईड करून टाकूया, जेणेकरून आपण पूर्ण मार्केटचं एक विश्लेषण करू शकतो. ठीक आहे. आपण थेट जाऊया अवरली टाईम फ्रेमवरती नाही, डेलीवरती जाऊया. डेलीवरती आल्यानंतर एक गोष्ट क्लिअर तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये एक पूर्ण आपण म्हणतो ना, लक्षात घ्या, मार्केट चेक करताना नेहमी डेलीच्या टाईम फ्रेमची कॅन्डल बघा, कारण डेली टाईम फ्रेमची जी कॅन्डल असते ही तुम्हाला मार्केट पूर्ण शिकवण्याचा प्रयत्न करते. आता इथे लक्षात घ्या, हे गॅप अप ओपन झालं आणि त्याच्यानंतर ही सेलिंग आलं, तर जरी ही ग्रीन असेल तर खरं तर ही रेड आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. कारण का, क्लोजिंग बघा हायच्या वरती आहे का, म्हणजे जवळपास हाय हा होता. ठीक आहे. या हायच्या वरती क्लोज दिली आहे का, तर नाही, क्लोज इथे आहे खाली, हे लक्षात असू द्या. सो आता आपण काय करू शकतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हीच कॅन्डलचा हाय निलो. लक्षात घ्या, ही कॅन्डल जरी बनली असेल तरी ही जी मोठी रेड कॅन्डल आहे, या कॅन्डलचा हाय तिने तोडला आहे का, अजिबात नाही, ही अजून आतमध्येच आहे या रेड कॅन्डलच्या, हे लक्षात असू द्या. सो आता महत्त्वाचा विषय म्हणजे रेड कॅन्डलचा हाय आणि रेड कॅन्डलचा लो. नाही चुकताय, रेड कॅन्डलचा हाय रिजेक्शन असणारच आहे, हे लक्षात घ्या. पण सर्वात मोठा सपोर्ट आधी असणार आहे, तो कोणता आहे, रिसेंट लेवलला कुठून गेलं आहे मार्केट, रिसेंट लेवलला कुठून गेला, रिसेंट म्हणजे आत्ता करंटमध्ये कुठून सपोर्ट घेतला आहे, इथे सपोर्ट घेतला आहे. ही जी मोठी वीक दिसते ना, वीक म्हणजे थोडक्यात जवळ लक्षात घ्या, ही जी लाईन दिसते म्हणजे हे रिजेक्शन आहे खालच्या दिशेने, आणि कुठे दिसतं या कॅन्डलला. त्यामुळे ही लेवल जी आहे कोणती, 51,000, एक चांगली सपोर्ट रेंज म्हणून काम करताना बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर आपण थेट जाऊया 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. लक्षात घ्या, बँक निफ्टीचा जर तुम्ही विचार करत असाल तर बँक निफ्टी एक मोठी मोमेंटम अजूनही जवळपास एक्सपेक्ट करतो आहे आपण तिच्याकडून. जवळपास काय, एक मोठी मोमेंटम एक्सपेक्टेड आहे निफ्टी बँककडून, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता 51,400च्या वरती मार्केट होल्ड करत असेल, डेफिनेटली आपण बाय करू शकतो. म्हणजे एक मुवमेंट जी आहे ती म्हणजे 51,400च्या वरती, कारण लक्षात घ्या रेंज आहे ते मार्केट कुठे स्ट्रगल करत होतं, ह्या लेवलच्या आधी, ते म्हणजे 51,600, आणि सपोर्ट घेत होतं कुठे, एक जवळपास आपण करू शकतो 51,200च्या आसपासचं. ठीक आहे. मग आता इथे बघा, इथून वरती मार्केट जाताना आपण काय करू शकतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून वरती मार्केट जाताना पहिली म्हणजे बघायचं ते म्हणजे 51,400च्या वरती मार्केट होल्ड करते का, ह्याच्यावरती होल्ड करायचं डेफिनेटली 51,500 51,600 मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते, हे लक्षात असू द्या. परंतु जर मार्केट ह्या लेवलमध्येच कुठेतरी राहिले तर लक्षात घ्या 51,200 एक सध्या तरी सपोर्ट झोन आहे, आणि त्याच्याखाली 51,100 आणि 51,000, हे लक्षात असू द्या. म्हणजे मी काय सांगतोय ते सरळ समजून घ्या. म्हणजे मार्केट जे आहे हे लक्षात घ्या, थोडाफार काय ओव्हल बनवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे हा बॉटम झाला आणि थोडाफार इथे होल्ड. आता हा कोणता पॅटर्न बनतो जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. पूर्ण झालेला नाही पण बनताना बघायला मिळतोय, हे लक्षात घ्या. जरी सेलिंगला आलं तर ही रेंज एक चांगली सपोर्ट म्हणून बिहेव करणार आहे. त्यामुळे जर ह्या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं 51,200 51,400, ठीक आहे, इथून थेट खाली असेल तर 51,200च्या खाली होल्ड करतास, किंवा आपली ही जी EMA जो आहे EMAच्या खाली होल्ड करतास मार्केट, ह्याच्या खाली 51,200च्या खाली आपण काय करू शकतो, सेल करू शकतो, सरळ 51,000चं टार्गेट घ्या. परंतु मार्केट 51,400च्या वरती कुठेतरी होल्ड करत असेल, कुठे 51,400च्या वरती होल्ड कर, डेफिनेटली याच्यावरती आपण बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो. कॉल ऑप्शन बाय करा 51,400च्या वरती, 51,500 51,600 मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते, हे लक्षात असू द्या. म्हणजे थोडक्यात काय, हा मोठा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. 51,600 इव्हन 51,700 51,800ची लेवलसुद्धा मार्केट एक टेस्ट करताना परत एकदा बघायला मिळू शकतो, हे लक्षात घ्या. परंतु एक्सपायरीचा विचार करताच लक्षात घ्या, ही जी रेंज आहे ही डेफिनेटली थोडाफार साईडवेज गट राहणार आहे. जर मार्केट ह्याच रेंजमध्ये राहिलं आणि इथे वॉलेटाईल राहिलं तर डेफिनेटली सेल स्ट्रॅटेजी तुम्हाला माहिती आहे, सेल हाय आणि बाय लो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. समजलं आहे का मार्केट अनालिसिस निफ्टी बँक निफ्टीचा थोडाफार डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. रिअली सॉरी, गणपतीच्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहे, त्यामुळे मोबाईलवरती व्हिडिओ मला बनवायला लागते तुमच्या सर्वांसाठी. पण तुमचं एक काम आहे, लाईक कमेंट शेअर, चॅनल सबस्क्राईब करा जर समजा असेल तर. ठीक आहे. अजून थोडे दिवस असंच चालेल, मग नंतर आपण लॅपटॉपवरती डेफिनेटली शिफ्ट होऊ. आज इथे तुमची मी रजा घेतो मित्रांनो. ओके, धन्यवाद.